So students, in last lecture we have completed the chapter that is reproduction in lower and higher plants. But in this lecture we will study about problems on the chapter. There are some mathematical type questions or MCQs are asked on this chapter, and today in this lecture we will try to solve them. So basic information is the haploid parts in plant. Haploid means n number of chromosomes or having only one set of chromosome. They are male gamete, that is pollen grain or microspore, then megaspore, female gamete or embryo sac. These are the parts of plant having only one set of chromosomes and they are known as haploid. Then diploid parts are root, stem, leaf, flower, microsporangia that is present in the anther, then microspore mother cell, megasporangia, nucellus, megaspore mother cell, secondary nucleus or definite nucleus, then zygote, seed and fruit. These are the parts of plant having two sets of chromosome. They are known as diploid. And last, triploid part, that is 3n having three sets of chromosome, is pen, that is primary endosperm nucleus and endosperm. Okay, there are some haploid parts, some diploid parts and triploid part is also present in plant. Then formation of gametes, how male and female gametes are formed. One microspore mother cell or pollen mother cell follow one meiosis division and produces 4 pollen grains. 4 pollen grains तयार होण्यासाठी एकच मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन ग्रेन मदर सेल वापरला जातो आणि त्या मदर सेलमध्ये एक मिओसिस डिव्हिजन होत आहे आणि एकापासून 4 पोलन ग्रेन्स तयार होतात. तर वन मेगास्पोर मदर सेल फॉलो वन मिओसिस डिव्हिजन and but it produces only one female gamete, that is egg cell. दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून 4 पोलन ग्रेन तयार होतात, परंतु एका मेगास्पोर मदर सेलपासून मात्र एकच फिमेल गॅमेट किंवा एग सेल हा तयार केला जात असतो. देन फर्टिलायझेशन. 2n zygote is formed by fusion of one male gamete which is haploid and one female gamete that is also haploid. By syngamy, male gamete and female gamete get fused to form diploid zygote. Then primary endosperm is formed by fusion of one male gamete and secondary nucleus from the female part. Okay. आता हे काय आहे तर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड असतो हा कसा तयार होतो तर हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस फ्रॉम द फिमेल पार्ट यांचं फ्युजन होतं आहे आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म हा तयार केला जातोच, जो नंतर एंडोस्पर्म या नावाने डेव्हलप होतो. वन सीड इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट अँड वन फिमेल गॅमेट. एक सीड जर तयार व्हायची असेल तर आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे, एक मेल गॅमेट आवश्यक आहे आणि दुसरा फिमेल गॅमेट. हियर इज अ प्रॉब्लेम or question. If leaves of a plant having 18 chromosomes, what is the chromosome number in pollen grain and secondary nucleus? इथे एक प्लांट दिले ज्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या आहे त्याच्या लीव्समध्ये 18, तर पोलन ग्रेन आणि सेकंडरी न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या विचारलेली आहे. तर आता गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे, लीव्स आर डिप्लॉइड दॅट इज 2n having chromosomes 18, that means 2n is equal to 18 and n is equal to 9. 2n ची जी व्हॅल्यू आहे ही आहे 18, बरोबर आहे. त्यानंतर n जो आहे म्हणजे हॅप्लॉइड जे आहे
तर त्याची व्हॅल्यू होते डिवायडेड बाय 2 म्हणजे 9. पोलन ग्रेन्स आर हॅप्लॉइड सो देअर क्रोमोझोम नंबर इज 9. बरोबर आहे. पोलन ग्रेनचे आपल्याला क्रोमोझोमचा नंबर विचारला आहे. पोलन ग्रेन्स हे हॅप्लॉइड आहेत, n आहेत, म्हणजेच त्यामध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या किती झाली? 9. अँड सेकंडरी न्यूक्लियस इज डिप्लॉइड. सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉइड असतो, त्यामुळे क्रोमोझोमचा नंबर हा किती राहील? 18. तर आता हे जे आहेत हे MCQसाठी आपल्याला येतात, ऑप्शन दिले जातील 9, 18, 24 और समथिंग. तर आपल्याला करेक्ट आन्सर काढण्यासाठी या मेथडचं फॉलो करावं लागेल की दिलेली इन्फॉर्मेशन हे स्ट्रक्चर हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे, आणि त्यानंतर विचारलेलं स्ट्रक्चर हे हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे, त्यानुसार आपल्याला आन्सर लिहावं लागेल. इफ देअर आर 20 क्रोमोझोम्स इन एग सॅक, हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन मेगास्पोर मदर सेल? एग सेल इज हॅप्लॉइड. एग सेल हा हॅप्लॉइड आहे आणि त्यामध्ये क्रोमोझोम्सची संख्या आहे 20, म्हणजे n इज इक्वल टू 20 झालं. तर मेगास्पोर मदर सेल जो आहे दॅट इज डिप्लॉइड, त्यामुळे आपल्याला n ची व्हॅल्यू आहे 20, तर 2n ची व्हॅल्यू होईल 40, म्हणजे मेगास्पोर मदर सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या ही किती असणार आहे? दॅट इज 40. What is the chromosome number in zygote if the egg cell of plant has 9 chromosomes and microspore mother cell has 22 chromosomes? ओके, आता दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे? एग सेल आहे दॅट इज हॅप्लॉइड हॅविंग क्रोमोझोम 9, दॅट मीन्स n इज इक्वल टू 9. अँड झायगोट इज डिप्लॉइड. झायगोटची आपल्याला क्रोमोझोम नंबर विचारला आहे, तो डिप्लॉइड आहे. And that zygote is formed by fusion of male and female gamete. हा झायगोट कसा तयार होतो? तर मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आहे आणि डिप्लॉइड झायगोट हा तयार होतो. तर मेल गॅमेट इज हॅप्लॉइड. आता आपल्याकडे एग सेल किंवा फिमेल गॅमेटच्या क्रोमोझोमचा नंबर आहे, परंतु मेल गॅमेट जे आहेत हॅप्लॉइड त्यांच्या क्रोमोझोमचा नंबर हा नाही. बट दे आर फॉर्म्ड बाय मायक्रोस्पोर मदर सेल्स, ज्या की डिप्लॉइड असतात, अँड देअर क्रोमोझोम नंबर इज 22. मग मायक्रोस्पोर मदर सेल ज्या डिप्लॉइड आहेत त्यात क्रोमोझोम आहेत 22, जे 2n आहे. तर त्यापासून तयार होणारे पोलन ग्रेन्स हे हॅप्लॉइड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा अर्धा सेट आहे आणि क्रोमोझोम आहेत 11. तर जो झायगोट तयार होईल हा कसा तयार होईल? एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतो. तर या मेल गॅमेटमध्ये क्रोमोझोम्स आहेत 11 आणि फिमेल गॅमेटमध्ये क्रोमोझोम्स आहेत 9, म्हणजे झायगोट जो तयार होईल हा 11 + 9 20 क्रोमोझोम्स हे त्या झायगोटमध्ये आपल्याला आढळून येतील. आता प्रत्येक वेळेस काय इन्फॉर्मेशन दिली आणि आपल्याला जे प्रोडक्ट विचारलं आहे त्याच्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे किंवा बेसिक रिक्वायरमेंट काय आहे हे बघून आपल्याला त्या व्हॅल्यू काढून घ्याव्या लागतील. Then in a experiment, female gamete is used having 10 chromosomes and a male gamete is used having 7 chromosomes. एका एक्सपेरिमेंटमध्ये काय केले? फिमेल गॅमेट वापरला ज्यात 10 क्रोमोझोम्स आहेत आणि एक मेल गॅमेट वापरला ज्यात 7 क्रोमोझोम्स आहेत. देन हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन सीड अँड एंडोस्पर्म? तर आता दिलेली इन्फॉर्मेशन काय? दोन्ही गॅमेट आहेत हॅप्लॉइड आहेत, त्यांची संख्या दिलेली आहे आणि विचारलेलं आहे सीड आणि एंडोस्पर्म. त्यापैकी सीड हे स्ट्रक्चर कसं आहे? सीड इज डिप्लॉइड 2n आहे अँड दॅट इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट दॅट आर हॅप्लॉइड. तर मग आपल्याला 2n इज इक्वल टू मेल गॅमेट n प्लस फिमेल गॅमेट n सरळ आहे. 10 + 7 म्हणजे 17 chromosomes are present in seeds. What about endosperm? Endosperm is triploid 3n and that is formed by fusion of male gamete n and secondary nucleus 2n. आता सेकंडरी न्यूक्लियस जो आहे डिप्लॉइड याची आपल्याला क्रोमोझोम संख्या काढावी लागेल आणि सेकंडरी न्यूक्लियस हा फिमेल एम्ब्रियो सॅकमध्ये तयार होतो.
तर या ठिकाणी आपल्याला ची व्हॅल्यू घ्यावी लागते 10, कारण फिमेल जो भाग वापरला आहे त्यामध्ये क्रोमोझोम आहेत 10. त्यामुळे सेकंडरी न्यूक्लियस जो 2n आहे यामध्ये क्रोमोझोम्सची संख्या होते 20 आणि एंडोस्पर्म जो तयार होतो मेल गॅमेट प्लस सेकंडरी न्यूक्लियस 7 + 20 27 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन एंडोस्पर्म. इथे लक्ष काय द्यायचं आहे की एंडोस्पर्म तयार होण्यासाठी आपल्याला लागला एक मेल गॅमेट आणि एक सेकंडरी न्यूक्लियस, परंतु मेल गॅमेटची क्रोमोझोम संख्या सरळ 7 आहे, पण सेकंडरी न्यूक्लियसची संख्या दिलेली नाही. त्याच्या क्रोमोझोम्सची आपल्याला संख्या काढावी लागेल, परंतु त्यासाठी इथं आपल्याला 7 हा हॅप्लॉइड नाही पकडायचा, कारण तो मेल पार्ट आहे. सेकंडरी न्यूक्लियस हा फिमेल पार्ट आहे आणि त्यामुळे इथं आपल्याला 2n ची व्हॅल्यू ही 14 न घेता 20 घ्यावी लागते आणि क्रोमोझोमची जी संख्या आहे एंडोस्पर्ममध्ये ती किती येईल मग 27. नेक्स्ट प्रॉब्लेम इज हाऊ मेनी मायक्रोस्पोर मदर सेल्स अँड मिओसिस डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 68 पोलन ग्रेन्स. आता आपल्याला काय इन्फॉर्मेशन माहीत आहे की 1 मायक्रोस्पोर मदर सेल फ्रॉम 1 मायक्रोस्पोर मदर सेल 4 पोलन ग्रेन्स आर फॉर्म्ड. म्हणजे एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून आपल्याला 4 पोलन ग्रेन्स तयार मिळतात. सो फॉर फॉर्मेशन ऑफ 68 पोलन ग्रेन्स हाऊ मेनी मायक्रोस्पोर मदर सेल्स आर रिक्वायर्ड. मग 4 पोलन ग्रेन्ससाठी एक मायक्रोस्पोर मदर सेल, तर 68साठी किती? या पद्धतीने 68 डिवायडेड बाय 4 जर आपण केलं तर 17 मायक्रोस्पोर मदर सेल्स आर रिक्वायर्ड. सेम फॉर द फॉर्मेशन ऑफ 4 पोलन ग्रेन्स 1 meiosis division is required, and therefore for formation of 68 pollen grains 68 divided by 4 is equal to same 17 meiosis divisions are required. बघा, जेव्हा पोलन ग्रेन्सची संख्या दिलेली आहे तेव्हा 4 ने भागून आपल्याला मायक्रोस्पोर मदर सेल आणि मिओसिस डिव्हिजनची संख्याही काढता येते. आणि जर मायक्रोस्पोर मदर सेलची संख्या दिलेली आहे आणि पोलन ग्रेन किती जर विचारले तर आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं. नेक्स्ट, हाऊ मेनी मेगास्पोर मदर सेल्स अँड मिओसिस डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 25 एग सेल. आता इथं फिमेल गॅमेटबद्दल विचारलंय. तर 1 एग सेल इज फॉर्म्ड बाय 1 मेगास्पोर मदर सेल. एका मेगास्पोर मदर सेलपासून एकच एग सेल तयार होतो. सो फॉर फॉर्मेशन ऑफ 25 एग सेल हाऊ मेनी मेगास्पोर मदर सेल्स आर रिक्वायर्ड. सोपं आहे, एका मेगास्पोर मदर सेलपासून एकच एग सेल तयार होतो. इथं काही 4 तयार होत नाहीत. त्यामुळं जर 25 एग सेल तयार व्हायचे असतील तर इक्वल म्हणजे 25 मेगास्पोर मदर सेल्स ह्या आवश्यक आहेत. नेक्स्ट आहे मिओसिस डिव्हिजनचा. आता इथं सेम नंबर आहे. फॉर 1 एग सेल फॉर्मेशन 1 meiosis division is required. So for formation of 25 egg cell how many meiosis divisions are required? 25 divided by 1 म्हणजे आन्सर येईल 25. म्हणजेच जेव्हा फिमेल गॅमेटसाठी क्वेश्चन असेल तेव्हा नंबर हे सेम राहतात. एक एग सेल तयार व्हायचा, एकच मेगास्पोर मदर सेल लागेल आणि एकच मिओसिस डिव्हिजन लागतं. इथं काही आपल्याला 4 ने भागणे किंवा गुणणे याची आवश्यकता नाही. जरी विचारलं 25 मेगास्पोर मदर सेल आहेत तर किती एग सेल तयार होतील, तर आन्सर काय येईल? सेम 25. हाऊ मेनी मिओसिस डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 50 सीड्स. जर 50 सीड्स तयार व्हायच्या आहेत तर किती मिओसिस डिव्हिजन लागतात? फॉर 1 सीड फॉर्मेशन 1 मेल गॅमेट अँड 1 फिमेल गॅमेट इज रिक्वायर्ड. That means for 50 seed formation 50 male gametes and 50 female gametes are required. For 50 male gametes 50 मेल गॅमेट जर तयार व्हायचे असतील तर आत्ताच आपण पाहिलं की 50ला आपल्याला 4 ने भागावं लागतं. 12.5 म्हणजे 13 डिव्हिजन्स हे आवश्यक आहेत. ॲट द सेम टाईम 50 फिमेल गॅमेट जर तयार व्हायचे असतील तर 50 डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड. सो फॉर फॉर्मेशन ऑफ 50 सीड्स जर आपल्याला 50 सीड तयार व्हायच्यात तर 50 मेल गॅमेटसाठी 13 डिव्हिजन
आणि 50 फिमेलसाठी 50 डिव्हिजन यांचं जर ॲडिशन केलं तर 63 मिओसिस डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 50 सीड्स. आता हे थोडं किचकट आहे, परंतु लक्ष दिलं तर सोपं आहे. एका सीड तयार होण्यासाठी एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट. इथं आपल्याला 50 सीड तयार करायच्यात म्हणजे 50 मेल गॅमेट लागतील, 50 फिमेल गॅमेट लागतील. 50 मेल गॅमेट तयार व्हायचे असतील तर मिओसिस डिव्हिजन लागतात 12.5. तर अर्ध मिओसिस डिव्हिजन तर काही शक्य नाही. त्यामुळं 13 डिव्हिजन्स हे कंप्लीट केले जातील की ज्यामुळं 52 पोलन ग्रेन तयार होतात. परंतु त्यापैकी 2 हे वापरले जाणार नाहीत. 50 मेल गॅमेट हे 50 फिमेल गॅमेटसोबत फ्यूज होतात आणि 50 सीड्स ह्या तयार केल्या जातात. त्यामुळं टोटल मिओसिस डिव्हिजन्स हे आपल्याला 63 आवश्यक आहेत. दिस इज ऑल अबाउट द प्रॉब्लेम्स अँड द बेसिक इन्फॉर्मेशन. तर या इन्फॉर्मेशनवर किंवा प्रॉब्लेम्सवर आधारित आणखी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते करेक्टली सॉल्व करा आणि काही डाऊट असेल तर विचारा. ओके, थँक्यू.